तर पाऊस ओसरल्यानंतर आता रस्त्यांवरच्या खड्ड्यांनी डोकं वर काढलंय। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा नेहमीचाच प्रश्न पडावा असं राज्यभरातल्या अनेक शहरात चित्र आहे। हायकोर्टानं आता एका आठवड्यामध्ये राज्यातल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले। खड्ड्यांकडे ढिम्मपणे डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाला आता तरी जाग येणार का हा प्रश्न आहे। पाहूया हा रिपोर्ट। खड्डे जितकी प्रदेशांची ओळख तितकीच ओळख खड्ड्यांची। हे आहेत देशाची आर्थिक राजधानी मुंबईतले खड्डे। हे उत्तर महाराष्ट्र आणि प्राचीन नगरी म्हणून ओळख असणाऱ्या नाशिक मधले खड्डे। हे पश्चिम महाराष्ट्रातल्या नाट्य पंढरीतले सांगलीतले खड्डे। आणि हे मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असलेल्या रायगड मधले खड्डे। राज्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असेल तर खड्ड्यांचा सामना करावा लागणारच हे ओघाने आलं। राज्यातल्या रस्त्यांची ही फाटकी अवस्था पाहून हायकोर्टानंही प्रशासनाला झापलंय आणि येत्या आठवड्याभरामध्ये राज्यातले खड्डे बुजवा असे आदेश राज्यातल्या पालिकांना देण्यात आले। एका आठवड्यात राज्यातील खड्डे बुजवण्याचे आदेश। आतापर्यंत किती कंत्राटदारांवरती कारवाई केली असा सवाल कंत्राटदार नियंत्रण ठेवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना उत्तरदायी ठरवू, भरपाईची रक्कम जबाबदार अधिकाऱ्याच्या खिशातून भरायला लावू, पालिकांच्या ढिसाळ कारभारावर न्यायालयाकडनं सत्ता। कामं सुरू करण्यापूर्वी किती खड्डे पडायचे आणि हे कामं पूर्ण झाल्यानंतर आता किती खड्डे पडतायत हे एकूण जे माल वापरला जातो, मास्केट वापरलं जातं हे खड्डे बुजवण्यासाठी, त्याच्यातली ती संख्या जवळजवळ अर्ध्याहून कमी झालेली आहे। यातून खड्ड्यांचे प्रमाण पण कमी झालेले आहेत, परंतु अजूनही त्यात सुधार करता येईल अशी भूमिका महानगरपालिकेकडनं मांडण्यात आली। नाशिकमध्ये तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं शहरातल्या खड्ड्यांच्या विरोधात मोर्चा काढून भाजप आणि मनपा प्रशासनाला लक्ष केलं होतं। तर पालकमंत्री न मिळालेल्या नाशिक शहराचा गिरीश महाजन यांनी 2 दिवसांपूर्वी आढावाही घेतला होता। तिकडे सांगलीमध्ये खड्ड्यांमुळे इतके अपघात घडले की शेवटी सुलतान गादे गावकऱ्यांनीच खड्डे भरायला घेतले आणि प्रशासनाला चपराक लगावली। बिजापूर रोडवर या हायवे म्हणते नाही, पण हायवेला सगळी डबरी जाईल। आता हे सगळं मोजवायचं काम आमचं स्वतः करायला लागलो, कारण इथं रोजचे 3-4 ऍक्सिडेंट होते आणि सगळ्यात जास्त गाड्या बाहेरच्या गाड्या ज्यादा पडतात। इथले स्थानिक लोकांना डबरी माहिती असल्यामुळे ते हळूहळू जातात, पण बाहेरच्या माणसांना कळत नाही आणि रात्रीच्या जास्त करून रात्रीचा ऍक्सिडेंट जास्त होतो। तरी प्रशासन काय ह्या जागा होईना झाले, इथं पण तरी जागेवर स्पॉट मेल्याशिवाय पण जागा होते का नाही काय कळना झाले। रायगडच्या कर्जतमध्ये मनसेनं आक्रमक होऊन भीक मागो आंदोलन केलं आणि भीक मागून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली। आज आम्ही प्रतिकात्मक भीक मागो आंदोलन केलेले, जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे आणि प्रशासनाला लक्ष वेधलेलं आहे। या आंदोलनाची जर त्यांनी दाद घेतली नाही किंवा त्यांनी जर रिझल्ट दिला नाही तर महाराष्ट्र सेना याच्या पुढे भविष्यात जे आंदोलन करेल ते अतिशय भयंकर असेल आणि त्याचे पडसाद पूर्ण सरकार असेल किंवा प्रशासनावरती उमटतील। वर्षभरात खड्ड्यांमुळे 12 जणांचा मृत्यू झालाय तर 11 जण गंभीर जखमी आहेत। याकडे नेमकं कोण, कधी आणि कसं गांभीर्याने पाहणार असा प्रश्न रोज निर्माण होतोय। रोज प्रवास करताना कंबरडं मोडणारे हे खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरले जातील अशी आशा होती, पण तेही स्वप्नच राहिलं। आता हायकोर्टानं दणका दिल्यानंतर तरी प्रशासन सिरियसली घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।